नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण BA थर्ड इयर BA TY पाचवं सत्र या सत्रातील भारताचा भूगोल हा भूगोलाचा असणारा पेपर या ठिकाणी आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, हा पेपर बघत असताना भारताची प्राकृतिक रचना पाहण्याचे काम या ठिकाणी आपलं चालू। आपण भारताची प्राकृतिक रचना या ठिकाणी पाहतो आणि भारताची प्राकृतिक रचना बघत असताना जे काही प्राकृतिक रचनेचे आपण विभाग केलेले आहे, 5 असे जे काही विभाग केलेले आहेत त्यामध्ये पहिला विभाग आपण या ठिकाणी केलेला आहे तो म्हणजे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, दुसरा केलेला आहे आपण तो म्हणजे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, उत्तर भारतीय मैदान किंवा मैदानी प्रदेश। आणि तिसरा जो काही आज आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे भारतीय पठारी प्रदेश। ज्यावेळेस आपण भारताची प्राकृतिक रचना पाहतोय, या भारताच्या प्राकृतिक रचनेचा जर आपण विचार केला तर मित्रांनो, भारताची प्राकृतिक रचना ला सुरुवातीलाच आपण पाहतोय की उत्तरेकडील असणाऱ्या भागामध्ये आपल्याला पर्वतीय प्रदेश दिसून येतो। त्यामध्ये प्रामुख्याने हिमालय पर्वताच्या रांगा या ठिकाणी आपल्याला दिसतात। त्यानंतर जर दक्षिणेला गेलो आपण, त्याच्या पर्वतीय प्रदेशाच्या दक्षिणेला आलो की आपल्याला उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा या पर्वतीय रांगा आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। त्यानंतर या पर्वताच्या पायथ्याशी असणारा हा जो काही भूद्रोणीचा भाग निर्माण झालेला आहे, या भूद्रोणीच्या भागामध्ये हिमालयातून वाहणाऱ्या आणि पठारी प्रदेशातून वाहणाऱ्या नद्यांनी गाळाचा सुपीक असा मैदानी प्रदेश तयार केलेला आहे। त्याला आपण उत्तर भारतीय मैदानी प्रदेश किंवा उत्तर भारतीय मैदान असं म्हणतो। आता तिसरा जो काही प्रदेश आपण प्राकृतिक रचनेच्या अनुषंगाने अभ्यासण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे हा असणारा पठारी प्रदेश। याला आपण पठारी प्रदेश असं म्हणतो। हा जो काही पठारी प्रदेश आहे मित्रांनो, हा याला आपण भारतीय पठारी प्रदेश असे या ठिकाणी म्हटलेलं आहे। आता आपल्याला या भारतीय पठारी प्रदेशाचा विचार या ठिकाणी करायचा आहे। उत्तर भारतीय मैदानाच्या दक्षिणेला, जे काही उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे याच्या दक्षिणेला त्रिकोणाच्या आकाराने हा भारतीय पठारी प्रदेश निर्माण झालेला आहे। बघा, या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसेल की उत्तर भारतीय मैदानाच्या दक्षिणेला हा जो काही भारतीय पठारी प्रदेश पसरलेला आहे हा साधारणतः त्रिकोणी आकाराचा आहे। या भारतीय पठाराचे क्षेत्रफळ जवळपास 16 लाख चौरस किलोमीटर, 16 लाख चौरस किलोमीटर एवढा मोठा भाग या पठारी प्रदेशाने व्यापलेला आहे। या पठाराचा आकार जर आपण बघितला मित्रांनो तर अशा पद्धतीने गेलो तर आपल्याला असं दिसतंय की त्रिकोणाच्या आकारामध्ये, सर्वसाधारणपणे त्रिकोणाच्या आकारामध्ये हा पठारी प्रदेश भारतामध्ये पसरलेला आपल्याला दिसून येतो।
या पठारी प्रदेशाच्या